नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया सर्वपित्री अमावस्या कथा. सर्वपित्री अमावस्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्त्वाची आहे. पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्वपित्री श्राद्धाच्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येतं. चला तर मग या तारखेचं महत्त्व असल्यामागील आख्यायिका काय आहे ती जाणून घेऊया. देवांचे पूर्वज अग्निश्वात्त जे सोमपथ लोकात राहतात त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्य पुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो, जी काश्मीरमध्ये आहे. अच्छोदा नाम तेषांतु मानसी कन्यका नदी, अच्छोदम नाम च सरहा पितृभिर्निर्मितं पुरा, अच्छोदा तु तपश्चक्रे दिव्यं वर्षसहस्रकम्. एकदा अच्छोदेने 1000 वर्ष तपश्चर्या केली, ज्यामुळे अग्निश्वात्त आणि बहर्षदपद आपले इतर पितृगण अमावसूंसह अच्छोदेला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले. त्याने अच्छोदाला सांगितलं की मुली, तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्वजण खूप आनंदी झालो आहोत, म्हणून तुला जे हवं ते तू माग. पण अच्छोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिलं नाही आणि ती अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूंकडे पाहत राहिली. पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यानंतर ती म्हणाली, प्रभू, मला खरोखर वरदान द्यायचं आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे अच्छोदा, वरदान वर तुझा परिपूर्ण अधिकार आहे, म्हणून संकोच न करता सांग. अच्छोदा म्हणाली, प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचंच असेल तर माझा तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. अच्छोदाचं हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्याने अच्छोदाला शाप दिला की ती पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाईल. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अच्छोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितृंना तिची दया आली. ते म्हणाले की अच्छोदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील. पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील. पूर्वजांनी असं म्हटल्यावर अच्छोदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचं कौतुक केलं आणि वरदान दिलं की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतील. तेव्हापासूनच प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते. त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला सर्वपित्री अमावस्येबद्दलची ही माहिती? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.